नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज 3 एप्रिल सायंकाळचे साधारणतः 6:30 वाजत आले आहेत आणि आत्ता आपण पाहूयात की आज रात्री तसेच येणाऱ्या दिवसांमध्ये राज्यातील हवामान कसं राहील. पण त्या अगोदर आजचं जे काही दिवसाचं तापमान होतं त्याच्या नोंदी पाहूयात. तर अहमदनगर 39, जळगाव 40, जेऊर 42, कोल्हापूर 38.7, महाबळेश्वर 32.4, मालेगाव 42, नाशिक 37.9, सांगली 39.4, सातारा 39.2, सोलापूर 42.2, अकोला 42.2, अमरावती 41.2, बुलढाणा 39, ब्रह्मपुरी 40.3, त्यानंतर चंद्रपूर 41.6, गडचिरोली 40.6, गोंदिया 40.4, नागपूर 41.2, वर्धा येथे सर्वाधिक जास्त 42.5, वाशिम 41.4, यवतमाळ 42, त्यानंतर मराठवाडा येथे छत्रपती संभाजीनगर 39.5, नांदेड 40.8, धाराशिव 41, परभणी 41.2, उदगीर 40, अलिबाग 33.1, डहाणू 33.7, हरणे 32.6, कुलाबा 32.7, सांताक्रूज 33.2 आणि रत्नागिरी 31.8 अंश सेल्सिअस. म्हणजे राज्यात उन्हाळा टिकून आहे. तीव्र उन्हाचा चटका पाहायला मिळतोय. तापमान 40 अंश सेल्सिअसहून अधिक पाहायला मिळते आणि कोकणात मात्र किनारपट्टीचा भाग आहे त्या ठिकाणी तापमान थोडंसं कमी आहे. मात्र अंतर्गत भागात कोकणातही तापमान खूप जास्त आहे, जे की समुद्र किनारपट्टीपासून दूर आहे. यानंतर सध्याची सॅटेलाईट इमेज जर पाहिली तर आपल्याला या ठिकाणी भद्रावती आणि वरोराच्या आसपास जे काही भाग आहे या ठिकाणी या तालुक्यांमध्ये गडगाटी पावसाचा छोटासा ढग दिसतोय. जसं आपण कालही सांगितलेलं त्याप्रकारे आजही या ठिकाणी गडगाटी पावसाचे ढग आहेत. दुपारीही चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या जवळच्या भागांमध्ये संत सावळी, गडचिरोली याच्या भागांमध्ये गडगाटी पाऊस झालेला आहे. बाकी नांदेड, लातूर, धाराशिव, सांगली, सातारा, नगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, धुळे, जळगावचे काही भाग आहेत. काही अंशिक ढगाळलेलं वातावरण आहे, मात्र विशेष मोठे पावसाचे ढग या ठिकाणी नाहीत. रात्रीचं जर पाहिलं तर या ठिकाणी भद्रावती, वरोराच्या आसपासच गडगाट आणि हलका पाऊस होण्याची शक्यता राहील. त्यानंतर जर आपण पाहिलं की उद्या राज्यातील हवामान कसं राहील तर उद्या राज्यात विशेष पावसाची शक्यता नाही आहे. तर त्यातल्या त्यात तरीही स्थानिक पातळीवरती ढग आणि उन्हाच्या चटक्यामुळे चंद्रपूर, गडचिरोलीच्या काही भागांमध्ये मात्र गडगडाटी पावसाची शक्यता नाकारता येत नाही. तसेच साधारणतः 6 तारखेपासून राज्यात पावसाची शक्यता वाढते. धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगावचे काही भाग असेल उत्तरेकडील या ठिकाणी 6 तारखेला गडगडाटी पाऊस होऊ शकतोय आणि हाच पाऊस 7 तारखेला अजून वाढत जाऊन उत्तरेकडील थोडंसं धुळे, नंदुरबारचे काही भाग असतील. त्यानंतर बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, यवतमाळ, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया अशा प्रकारे आपल्याला 7 तारखेला गडगडाटी पावसाची शक्यता राहील आणि एखाद्या ठिकाणी गारपीटीची शक्यतासुद्धा नाकारता येत नाही. तिथून पुढेही राज्यात पावसाचा अंदाज राहील. 8 तारखेलाही विदर्भातील पूर्व भाग असेल, मराठवाड्याच्या दक्षिण भाग आणि पश्चिम महाराष्ट्राच्या भागांमध्ये गडगडाटी पावसाचा अंदाज राहील आणि मराठवाड्यातील काही भाग असतील ज्या ठिकाणी पाऊस हा होण्याची शक्यता आहे. त्याच्या अजून डिटेल अपडेट्स येणाऱ्या दिवसामध्ये आपण कळवूच. बाकी हवामान विभागांचे काही इशारे दिले आहेत ते सुद्धा आपण पाहूयात. पण त्या अगोदर तापमानाचं बोलायचं झालं तर उद्याही चंद्रपूर, नागपूर, वर्धा, अकोलाचे काय भाग आहेत, अमरावतीचे काय भाग आहेत या ठिकाणी तापमान 42 अंश सेल्सिअसहून अधिक. राहिलेला संपूर्ण विदर्भ 40 ते 42 अंश सेल्सिअसच्या आसपास. त्यानंतर सोलापूर, मालेगावसारखे ठिकाणे असतील या ठिकाणी तापमान 42 अंश सेल्सिअस किंवा त्याहून थोडंसं अधिक. सांगलीच्या आसपासच्या भागात 40 अंश सेल्सिअसच्या आसपास. पुणे, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी सुद्धा तापमान 40 अंश सेल्सिअसच्या आसपास जाईल. नाशिकचे काही भाग असतील या ठिकाणी तापमान 38 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. तर पूर्वेकडील भागांमध्ये हेच तापमान 40 अंश सेल्सिअसपर्यंत जाईल. मराठवाड्यातील जवळपास बऱ्याचशा भागांमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसहून अधिक पाहायला मिळण्याची शक्यता आहे. किनारपट्टीचा कोकणाचा भाग आहे 34 अंश सेल्सिअसच्या आसपास. तर अंतर्गत भागांमध्ये हेच तापमान 40 अंश सेल्सिअसच्या आसपास पाहायला मिळण्याची शक्यता आहे. आणि जर आपण हवामान विभागाचे अंदाज जर पाहिले तर हवामान विभागाच्या अंदाजानुसार 5 एप्रिल रोजीच नंदुरबार आणि धुळे या जिल्ह्यांमध्ये गडगडाट किंवा हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच 6 एप्रिलला हा पाऊस नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली. सोबतच सोलापूर, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा 6 तारखेला गडगडाटी पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, सांगली या ठिकाणी हलका पाऊस किंवा गडगडाट होण्याचा अंदाज हवामान खात्याने आत्ता तरी दिला आहे. त्यानंतर 7 तारखेला जर पाहिलं तर 7 तारखेला हवामान विभागाने
गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, बीड, नगर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. तर हिंगोली, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा गडगडाट होण्याची शक्यता वर्तवली. या अंदाजांमध्ये बदल होऊ शकतात. येणारे जे काही बदल असतील येणाऱ्या अपडेट्समध्ये किंवा येणाऱ्या व्हिडिओजमध्ये आपण तुम्हाला कळवू. येणारे व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनलला आता सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका.